नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर मंडळी, 8च दिवसात श्रावण महिना संपणार आहे. तर तुम्ही संकल्प केलेल्या सेवा पूर्ण केलेल्या आहेत का? आणि ज्या अडचणी दूर होण्यासाठी तुम्ही संकल्प केलेला होता त्या अडचणींमध्ये वाढ होऊ शकते जर तुम्ही सेवा पूर्ण केली नसेल तर. चला पाहूयात आपण व्हिडिओमध्ये पुढे कोणत्या कोणत्या सेवांचा आपल्याला पूर्ण करायच्या आहेत येणाऱ्या 8 दिवसांमध्ये. चातुर्मासामध्ये श्रावण महिना अतिशय महत्त्वाचा मानला जातो सेवा करण्यासाठी. श्रावण महिना चालू झाल्यानंतर आपण संकल्पयुक्त सेवा चालू केल्या होत्या. त्यामध्ये गुरुचरित्र पारायण, नवनाथ पारायण, शिवलीलामृत पारायण आणि बरेच संकल्प केले असतील. तर काही महिलांचे झाले असतील, काहींचे राहिले असेल, तर त्यांनी संकल्पयुक्त केलेल्या सेवा पूर्ण कराव्या. आता पहा, 23 तारखेला म्हणजे शनिवारी अमावस्या आहे. तसं तर अमावस्या 2 आहेत, शुक्रवार आणि शनिवारी. शुक्रवारी सकाळी लागणार आहे, शनिवारी सकाळी संपणार आहे. शुक्रवारी पिठोरी अमावस्या आहे, त्यासाठीच्या सेवेबद्दलचा वेगळा व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे. आज श्रावण महिन्यात राहिलेल्या सेवेबद्दल आपण बोलत आहोत. श्रावण महिन्यामध्ये एक शुक्रवार आहे अजून. जर तुम्ही जरा ज्योतिपूजन केलं नसेल महिनाभर, तर त्या दिवशी आपल्याला ज्योतिपूजन करायचं आहे. आणि तुम्ही महिनाभर जर आघाड्याची माळ घातली नसेल तर त्या दिवशी शुक्रवारी किंवा शनिवारी त्या ज्योतिपूजन करून आपल्याला माळ अर्पण करायची आहे. त्याचसोबत जर तुम्हाला महिनाभर शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण करणे झालं नसेल तर तुम्ही 3 दिवसाचे पारायण अगदी सहज करू शकता. 14 अध्याय आहेत शिवलीलामृत ग्रंथामध्ये. समजा तुम्ही सोमवारी चालू केलं तर तुम्ही पुढील 2 दिवसामध्ये ते संपवू शकता. त्यानंतर 19 तारखेला मंगळवारी आहे अजा एकादशी. तर त्या दिवशी आपण संक्षिप्त भागवत या 700 श्लोकी ग्रंथाचं पारायण करायचं आहे. तुम्हाला महिनाभर जर भगवान विष्णूची सेवा करणं नाही झालं असेल तर तुम्ही एकादशीच्या दिवशी हे पारायण करू शकता. अगदी 1.5 ते 2 तासामध्ये हे पारायण होते. कमीत कमी वेळामध्ये हे पारायण होते. आणि श्रीमद भागवत हा मोठा ग्रंथ संक्षिप्त रूपामध्ये आपल्याला गुरुमाऊलींनी उपलब्ध करून दिलेला आहे 700 श्लोकांमध्ये. त्याचसोबत एकादशीला किंवा आठवड्यात एकदा केव्हाही आपण एक सवाष्ण बोलवून तिला हळदी कुंकू ओटी द्यायची आहे, ओटी भरायची आहे तिची. किंवा आपण सवाष्ण भोजन देखील करू शकतो. शक्य झाले तर भोजन अवश्य करा. आणि तुम्हाला जर नाही भोजन करणं झालं तर फक्त एक सवाष्ण बोलवून तिला हळदी कुंकू आणि ओटी द्यायची किंवा एखादं फळ द्यायचं आणि साखर घातलेलं दूध द्यायचं आहे. खणा नारळाची ओटी भरायची आहे. इतकं केलं तरीही चालेल. तुमच्या ऐपतीनुसार, इच्छेनुसार करायचं आहे. कधी कधी असे होते की आपण संसारिक माणसं आहोत, आपण सेवा करून बोलून जातो, पण काही ना काही कारणाने ती आपली करायची राहून जाते. आपण ते संकल्प केलेला असतो सेवा पूर्ण करण्यासाठी. मग तो संकल्प आपण पूर्ण नाही केला तर आपल्या अडचणीत वाढ होऊ शकते. त्यामुळे आपण जे काही संकल्प केलेले आहेत, संकल्पित सेवा बोललेली आहे, ती ह्या महिन्यामध्ये आपल्याला पूर्ण करायची आहे. आठवडा आहे अजून सेवा पूर्ण करण्यासाठी. एखादी सेवा चालू केली आहे तर ती पूर्णत्वाला न्या. म्हणजे आपण एखाद्या सेवेचा संकल्प केला आहे आणि तो अजून पूर्ण केलेला नाही तोपर्यंत आपण बांधील असतो संकल्प केल्यामुळे. त्यामुळे आपण केलेला संकल्प पूर्णत्वाला न्यावा. समजा काही ना काही कारणाने आपल्याला झालं नसेल पूर्ण करणं तर तो प्रयत्न करावा पूर्ण करण्यासाठी. काही जणांनी स्वामीचरित्र सारामृत या पारायणाचा संकल्प केला असेल. श्रावण महिन्यात करण्याचा त्यांनी अजून 8 दिवस आहे, तो पूर्ण करावा. एका दिवसामध्ये 2 पारायण केले तरीही चालतात, पूर्ण होऊ शकतात. तसे दुर्गा सप्तशतीचे देखील आहे.
तुम्ही संकल्प केला असेल 14 पारायण किंवा 14 पाठ करण्याचा, एका दिवशी तुम्ही 2-2 पाठ केले तरी आपले 14 पाठ पूर्ण होणार आहेत. त्यामुळे केलेला संकल्प पूर्णत्वाला न्या आणि तो संकल्प पूर्णत्वाला नेणं खूप गरजेचं आहे. हे खूप महत्त्वाचे आहे. त्याचसोबत आता सत्यनारायण, श्रावण महिना चालू झाल्यानंतर बऱ्याच महिलांनी संकल्प केले असतील 5, 7, 11 असे काही सत्यनारायण करायचे. नाही जमले ठीक आहे, गॅप जरी झाला असेल तरी अजून 8 दिवस आहेत. तुम्ही 8 दिवसांमध्ये आपला जो काही संकल्प आहे सत्यनारायणाचा तो पूर्ण करू शकता. तर मंडळी, मी तुम्हाला ज्या सेवा सांगते त्या सर्व सेवा दिंडोरी प्रणीत स्वामी समर्थ सेवा मार्गातल्या आहेत. मी स्वतः आधी करते, नंतर त्या तुम्हाला सांगते. मी स्वतः आधी अनुभव घेतलेला आहे सेवेचा. या प्रत्येक सेवेचा मला चांगला अनुभव आलेला आहे. त्यामुळे मी तुम्हाला ह्या केंद्रातील सेवा तुमच्यासोबत शेअर करत असते. त्यामुळे संकल्पयुक्त केलेली सेवा पूर्णत्वाला न्या, त्यासाठीचा आजचा व्हिडिओ आहे. 8 दिवस आहेत अजून श्रावण महिना संपण्यासाठी. आणि श्रावण महिना संपून जरी गेला आणि तुमची सेवा पूर्ण नाही झाली तरीही कंटिन्यू करा, न घाबरता, मनात कोणताही विचार न आणता. खंडित सेवा ठेवण्यापेक्षा सेवा पूर्ण होणं हे महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी केलेला आजचा व्हिडिओ आहे. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर एक लाईक आणि एक कमेंट करायला विसरू नका. मला माहिती आहे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत आहेत, तर तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर देखील करा माझे व्हिडिओ. आणि असंच आपलं चॅनल ग्रो होऊ द्यात स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टने. चला मग परत भेटणारच आहोत आपण नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ.